नमस्कार मित्रांनो, मी म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल नागपूरमध्ये. तर चला बघूया आपला चॅप्टर पर्सेंटेज. तर याआधी आपण बघितले होते पर्सेंटेजचे 5 प्रकार. आपला आज आपण बघणार आहोत 6वा प्रकार. 6वा आणि स्टील स्टील गोइंग ऑन म्हणजे समोरच्या प्रकार बघणार आहोत. किती 3 ते 4 प्रकार आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आज जे शिकणार आहोत ते समजणार, बरोबर. तर बघा काय म्हटलं की पहिला क्वेश्चन आजचा प्रकार 6 मधला की एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढविला. म्हणजे पहिल्या आठवड्यात काय म्हटलं की कामगारांचा पगार 20% वाढला. तर सुरुवातीचा पगार आपल्या कारखान्यातील जे कामगार होते त्यांचा पगार माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती आहे. नाही माहिती आहे तर कोणती गोष्ट आपण काय म्हणतो त्याला अज्युम करतो. किती अज्युम करतो? त्याला आपण अज्युम करू एक्स. सपोज ती किती पगार किती होता एक्स. नंतर पगार 20% वाढला. जर 20% वाढला याचा अर्थ काय? 100 वर 20 वाढला म्हणजे 120 भागिले 100 होईल की नाही होईल? 20% वाढला, बरोबर. नंतर काय म्हटलं की नंतर नंतर 10% कमी केला. 10% कमी केला म्हणजे काय? 100 वर 10 कमी केला. 100 वर 10 कमी केला म्हणजे किती झाला? 90. तर 90 भागीला किती? 100. 90 भागीला 100. ठीक आहे. यामुळे कामगारांचा पगार सध्या किती आहे? सध्या एवढा आहे 19,440 इक्वल्स टू 19,440 हा सध्याचा पगार आहे, बरोबर आहे. तर कामगाराचा मूळ पगार किती? मूळ पगार म्हणजे सुरुवातीचा पगार किती होता? सुरुवातीचा म्हणजे काय? 100 आपल्याला काढायची आहे. तर 100 आपल्याला काढायची असेल तुम्ही पटापट काढू शकता. कसं? जे भागीला आहे ते घेऊन जा गुणीला आणि जे गुणीला ते घ्यावे भागीला. तर बघा इथं काय करते काढून घ्या. 0 0 काढला, हा 0 0 काढला, 2 0 काढले, हे 2 0 काढले, बरोबर. ठीक आहे. नंतर काय होईल? आपण असं लिहू शकतो याला x इक्वल्स टू 19,440 गुणिला 100 भागीला एकदा काय होईल गुणिला, ठीक आहे. आणि भागीला किती? तर भागीला इथं 12 राहिले आणि इथं राहिले इथं 9 राहिले. ठीक आहे. काटाबिटी करा, कपा कपा कापा कपा 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 आणि पटापट आन्सर काढा. कसं काढायचं बघा. तर 4 त्रिक 12, 4 25 100, बरोबर. नंतर याला पण 3 भाग दिला, 3 1 3, 3 सख 18 किती शिल्लक राहिला? 1 एका राहिला, एकावर 4 किती झाले? 14. तर 3 चोक 12 किती शिल्लक राहिला? 2 2वर 4 म्हणजे 24. 3 8 24 आणि हा 0. त्याला आपण असं लिहू शकतो आपण 6480 गुणिला 25 भागीला किती राहिले? शिल्लक राहिले 9 राहिले. 9 न भाग द्या. 9 1 9 9 7 किती? 63 किती शिल्लक राहिला? 1 एकावर 8 म्हणजे 18 9 दुने 18 आणि हा 0. ठीक आहे. म्हणजे आन्सर किती आपला? 720 गुणिला 25. 720 गुणिला 25 हे आपला आन्सर होऊन जाईल. करा मल्टिप्लाय. 25 25 25 0 चा 0, 25 दुने 50, 50चा 0 वाचाले 5, 25 175 175 175 आणि 5 किती? 180. 180 म्हणजे त्यांचा मूळ पगार किती होता? त्यांचा मूळ पगार होता 18,000 रुपये आणि त्यांना आता किती भेटत आहे? 19,440 रुपये भेटत आहे. समजला? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ओके. चला बघा समोरचा क्वेश्चन बघा. समोरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे? सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काय म्हटलं? काही पुस्तकांची किंमत सुरुवातीला 10% कमी केली. तर सुरुवातीला किती होती आपल्याला माहित आहे का? नाही माहित आहे. त्याला आपण काय अज्युम करू? मग एक्स अज्युम करू. तर त्याला आपण एक्स जर अज्युम केलं, ठीक आहे. तर सुरुवातीला 10% कमी केली. 10% म्हणजे 100 वर 10 कमी केली. 100 वर 10 कमी म्हणजे किती झाले? 90. तर 90 भागीला किती? 100 आपण लिहू शकतो. एका स्टेपमध्ये आन्सर काढू आपण. एका स्टेपमध्ये 90 भागीला 100, बरोबर. नंतर काय म्हटलंय? तर त्यानंतर पुन्हा पुस्तकाची किंमत 10% कमी केली. पुन्हा 10% कमी केली म्हणजे 100 वर 10 कमी केले म्हणजे किती झाले? 90. 90 भागीला किती? 100. 90 भागीला 100. ठीक आहे. नंतर काय म्हटलंय? पुन्हा कमी केली का? नाही. आता पुस्तके 2,187 रुपयाला मिळतात. म्हणजे आता पुस्तक किती रुपयाला भेटत आहेत? 2,187 रुपयाला भेटत आहे. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे काय? स्टार्टिंग किंमत किती ती आपल्याला काढायची आहे. करा इथं काहीतरी कट्टे काटा. हा 0 कटला, हा 0 आणि हा 0 कटला, 2 0 कटले. आता 100 रुपये काढायचे आहे तर जे भागीला ते घेऊन जा गुणीला होईल. 2187 गुणीला किती झाले? 100 भागीला किती राहिले इथं? 9 गुणीला किती? 9. द्या भाग द्या. कापा. ठीक आहे. तर 9 1 9, 9 दुने 18 किती शिल्लक राहिले मग? 3. 3वर 8, 9 चौक 36 किती शिल्लक राहिले? 2, 9 त्रिक 27 म्हणजे किती किती झाले? 243 गुणीला किती? 100 भागीला किती? पुन्हा 9 राहिले. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27 तर 9 दुने 18, 18 किती राहिले शिल्लक? 6. 6 वर 3 63, 9 7 63. ठीक आहे. म्हणजे आन्सर किती झाला? 2700. तर सुरुवातीला त्या पुस्तकाची किंमत किती होती? 2,700 रुपये होती. आता किती आहे? आता आहे 2,187 रुपये. ठीक आहे. तर म्हणजे सुरुवातीची किंमत आपल्याला भेटली. व्हेरी गुड. चालेल एका स्टेपमध्ये आन्सर पटापट गबा आन्सर काढला आपण. तसंच गबा आन्सर निघते. ठीक आहे. बस तुम्ही फक्त लक्ष द्या आणि लक्ष देऊन बघा आणि एकदा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. एका शाळेतील विद्यार्थी
विद्यार्थी संख्या सुरुवातीला किती 20% वाढली, तर सुरुवातीला किती होते आपल्याला माहिती आहे का? सुरुवातीला आपल्याला माहित नव्हतं, म्हणजे x होते. ठीक आहे. तर 20% वाढली म्हणजे 100वर 20 वाढले म्हणजे किती झाले? वाढले तर आपण प्लस करू, कमी झालं तर आपण त्याला कमी करू. तर 120 भागिले 100. नंतर काही दिवसांनी विद्यार्थी संख्या काय झाली? 10% ने वाढ शाळेतील विद्यार्थी संख्या आता काय झालं? पुन्हा वाढली. पुन्हा वाढली म्हणजे 100वर 10 वाढली. तर म्हणजे किती होणार? 110. 110 भागिले किती? 100. तर आता विद्यार्थी संख्या किती झाली? 528 म्हणजे इक्वल्स टू किती झाली? 528 झाली. तर सुरुवातीला शाळेत किती विद्यार्थी होते? तर सुरुवातीला म्हणजे आपल्याला 100 काढायची आहे. 100 कशी काढू आपण? तेच क्रॉस मल्टिप्लाय करू. 0 0 काढला 0 आणि हा 0 काढला. काही शिल्लक राहिला का? जे शिल्लक राहिलं ते इकडे घेऊन जा. 528 100 भागेला आहे काय होईल? गुणिला होईल. इथं नंतर किती शिल्लक राहिले मग? 12 गुणिला किती? 11 आणि इकडे x राहिला. त्याला कशाला कापू आपण? ठीक आहे. गेलं आपण 11 11 11 11 11 चोक 44 11 चोक 44 किती शिल्लक राहिले मग इथे 8 शिल्लक राहिले 8वर 8 किती झाले 88 11 8 88 आणि 12 1 12 12 चोक 48 म्हणजे किती झाले 400. याचा अर्थ सुरुवातीला किती विद्यार्थी होते? तर सुरुवातीला विद्यार्थी होते शाळेमध्ये 400. समजलं? एका स्टेपमध्ये आन्सर आला फटाफट. तर सराव क्वेश्चन म्हणजे काय? जे आता आपण क्वेश्चन पाहिले तेच क्वेश्चन तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. त्याच प्रकारचे क्वेश्चन दिले आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर काय म्हटलंय? एका घड्याची किंमत तुम्हाला सॉल्व्ह करायला तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि क्वेश्चनचं तुम्ही आन्सर करा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर म्हणतो इथे एक तुम्हाला स्टेप लिहून देतो. एका घड्याळाची किंमत सुरुवातीला किती होते? 20% कमी झाली. म्हणजे सुरुवातीला x होती. 20% कमी झाली म्हणजे किती झाली? 80 भागिले किती झाले? 100. नंतर नंतर 20% वाढली. 20% वाढली म्हणजे किती झाले? 120 भागिले किती झाले? 100. त्यामुळे ती घड्याळ आता किती भेटलं की कितीला भेटत आहे? 14,400 ला भेटत आहे. 14,400 ला भेटत आहे. तर घड्याळाची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे काय? आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता x इक्वल्स टू काय? 10 10 10 10. शिल्लक किती राहिले मग? 14,400 गुणिला किती? 100 भागिला किती? 8 गुणिला 12. सॉल्व्ह करा, आन्सर काढा आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर जाऊ आपण समोरच्या क्वेश्चनवर. समोरचा क्वेश्चन काय म्हटलं आहे की समोरचा क्वेश्चन आहे की साखरेचा भाव सुरुवातीला 25% ने वाढला. ठीक आहे. म्हणजे साखरेचा भाव सुरुवातीला आपला किती होता माहिती आहे का? नाही. तर तो x मानू आपण. सुरुवातीला किती पर्सेंट वाढला? 25% वाढला. तर 125 झाला. 125 भागिले आपण 100 म्हणता येईल. ठीक आहे. नंतर काही दिवसांनी भाव 10% नी वाढविला. पुन्हा 10% नी वाढला म्हणजे 110% म्हणजे 110 भागिले 100. ठीक आहे. त्यामुळे आता साखर 22 रुपये प्रति किलोला मिळते. 22 रुपये प्रति किलोला मिळते म्हणजे 22 रुपयाला साखरेची काय झाली? किंमत झाली. तर साखरेचा मूळ भाव किती होता? मूळ भाव म्हणजे आपल्याला एक्चुअल काढायची आहे. करा मग याला सॉल्व्ह. ना 25 चोक 100, 25 वजा 125, 25 चोक 100. ठीक आहे. हा 0 आणि हा 0 काढला. 5 एक 5 आणि हे 5 दुणे 10. ठीक आहे. आता काय x इज इक्वल्स टू 22 इंटू 4 गुणिले 2 किती? 8 आणि भागिले किती? 11. 11 एक 11, 11 दुणे 22, 8 दुणे 16. तर x ची व्हॅल्यू किती? 16. म्हणजे सुरुवातीला साखरेची किंमत किती होती? 16 रुपये होती. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन करायचा आहे की एका कपड्याची किंमत सुरुवातीला 20% ने वाढली. सुरुवातीला किती होते माहिती आहे का आपल्याला? नाही. 20% ने वाढली म्हणजे किती झाली? 120 भागिले किती? 100. नंतर नंतर काही दिवसांनी काय म्हणते 35% ने कमी केली. 35% ने कमी केली म्हणजे काय? ठीक आहे. 35% ने काय केली? कमी केली. कमी म्हणजे काय? 100 मायनस 35. 100 मायनस 35. 100 मायनस 35 म्हणजे किती झाले? आपले इथे झाले 65. बरोबर आहे. 65 भागिला 100. ठीक आहे. आता कपाट कितीला भेटत आहे? कपाट आता भेटत आहे 20,280 रुपयाला भेटत आहे. तर कपाटाची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे काय? x व्हॅल्यू काढायची आहे. x व्हॅल्यू काढा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. की आता जो आपण प्रकार नंबर 7 वर प्रकार नंबर 7 काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे. आता पण काय नाही आन्सर एका स्टेपमध्ये आपण आन्सर काढू पटापट. मग काय म्हटलं की एका संख्येला 5 ने गुणाकार करायचे होते. संख्या कोणती होती आपल्याला माहिती आहे का? नाही. संख्या आपण म्हणू x. त्या संख्येला 5 ने गुणाकार करायचे होते. 5 ने जर याला गुणाकार केला असता तर आपल्याला किती आन्सर भेटलं असतं? 5x भेटलं असतं. ठीक आहे. 5 ने गुणाकार करायचा होता. परंतु चुकीने 5 ने भागाकार केला. 5 ने भागाकार केला म्हणजे काय? x ला 5 ने भाग दिला. ठीक आहे. हे चुकीचं आन्सर आहे. हे काय आहे? चुकीचं आन्सर आहे. आणि हे काय आपलं बरोबर आन्सर आहे. बरोबर आहे? तर चुकीने 5 ने भागाकार केला म्हणून चूक आहे. भागाकार केला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती पर्सेंट आहे? चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती पर्सेंट आहे? तर काय करू आपण बघा. बरोबर उत्तर किती आपलं 5x. ते बरोबर किती आपण म्हणू आपण ह्याला म्हणू आपण 100%. हे जर 100% होतं तर x भागीला 5 हे किती पर्सेंट आहे? किती पर्सेंट आहे? क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे. तर काय होईल? 100 गुणिला x भागीला 5 लिहू शकतो आपण. हे झालं क्रॉस मल्टिप्लाय आणि 5x काय होईल? भागीला होईल. तर हे आपण इथे लिहू भागीला 5x.
एक्स आणि एक्स कॅन्सल झाला. 5 एके 5, 5 दुणे 10 आणि 0, 5 एके 5 आणि 5 चोक 20. म्हणजे 4% होते. किती पर्सेंट होते? तर बरोबर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराचे किती पर्सेंट होते? किती पर्सेंट होते? तर 4% होते. सिंपल आहे. एका स्टेपमध्ये आन्सर आला. हा, असं आन्सर एका स्टेपमध्ये येईल. ठीक आहे. असं तुम्हाला शिकायचं शॉर्टमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा. याच्या आधीचे पण व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. शॉर्टमध्ये आपण आन्सर करणं शिकवतो. तर एका एका संख्येला 8 ने गुणाकार करण्याऐवजी म्हणजे संख्या कोणती होती आपली x होती त्याला 8 ने गुणाकार करायचं होतं. पण त्याला 8 ने गुणाकार करण्याऐवजी 8 ने भागाकार केल्यास म्हणजे त्याला 8 ने काय केलं? भागाकार केला म्हणजे x ला 8 ने भाग दिला. हे चुकीचं आपला आन्सर आहे. आणि हे बरोबर वाला आपला आन्सर आहे. बरोबर? ठीक आहे. तर चुकलेलं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती असेल? तर चुकलेलं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती असेल? तर बरोबर उत्तर आपलं किती आहे? x. याला आपण 100% मानू. मग चुकीचं उत्तर किती? तर 1/8 किती पर्सेंट आहे हे आपल्याला काढायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे. तर 100 गुणिला किती झाले? x/8 भागीला किती झाले? 8 x कॅन्सल होईल. झाले 4 दुणे 8 4 25 किती झाले? 100. ठीक आहे. म्हणजे इथे किती झालं? 25 भागीला किती झाले? 8 दुणे 16. ठीक आहे. तर त्या 25 ले भाग 16 नी 25 ला जर आपण 16 ने भाग दिला 16 एक 16 किती शिल्लक राहिले मग इथं? इथे शिल्लक राहिले 9 शिल्लक राहिले. ठीक आहे. 9 आता 16च्या वरून 9 येते का? नाही. मग काय करू इथं पॉईंट देऊ आपण. इथे घेतला आपण 0. 16 पंचे 80. 16 पंचे 80. किती शिल्लक राहिले इथे? 10. म्हणजे 1.5 च्या जवळपास आन्सर आहे. 1.5 च्या जवळपास 1.5% च्या जवळपास आन्सर आहे. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट. चला समजा क्वेश्चन बघूया. काय म्हटलंय की एका संख्येत 25 मिळण्याऐवजी म्हणजे एक संख्या कोणती आपल्याला माहिती आहे ते x असेल. त्या 25 मिळण्याऐवजी म्हणजे x मध्ये जर 25 मिळवले असते तर x प्लस 25 म्हणजे x प्लस 25 झाले असते. त्या संख्येतून चुकीने 50 वजा केले म्हणजे x मधून काय केले 50 वजा केले. हे चूकवालं आहे. हे काय चूकवालं आहे आणि हे काय आपलं बरोबरवालं आहे. हे आपलं बरोबरवालं आहे. तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती पर्सेंट असेल? तर बरोबर उत्तर हे जे बरोबर आहे हे बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती पर्सेंट आहे? जर आपण x ची व्हॅल्यू जर 100 मानली तर ही किती होईल? 125 होईल. आणि ही किती होईल? 100 - 50 म्हणजे किती होईल? 50. ओके. तर इथं काय म्हटलंय? इथं म्हटलंय शब्दावर लक्ष द्या बरोबर. ठीक आहे. बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती पर्सेंट असेल? तर चुकीचं उत्तर किती आपलं? 50. याला आपण म्हणू 100%. चुकीचं उत्तर आपलं 100% आहे तर हे 125 कितीच्या बरोबर आहे? ठीक आहे. चुकीचं उत्तर 100% आहे तर 125 कितीच्या बरोबर आहे? क्रॉस मल्टिप्लाय करू आन्सर काढू. ठीक आहे. तर 125 गुणिला 100 भागीला किती? 50. या 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 पाच 125 आणि बे के बे बे 50 काय होते? 100. 5 होता 25 म्हणजे किती पर्सेंट आहे? किती पर्सेंट चुकीच्या उत्तराच्या? तर हे 250% असेल. समजलं का? ठीक आहे. समजलं असेल तर व्हेरी गुड. समोरचे क्वेश्चन पहा. सराव क्वेश्चन आहे. सराव क्वेश्चन मध्ये तेच आहे की एका संख्येत 40 मिळवायचे होते पण चुकीने 40 कमी केले गेले. तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती पर्सेंट आहे? याच्यामध्ये जो क्वेश्चन पाहिला त्याचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. नंतर काय म्हटलं आहे की एका संख्येला 4 ने गुणाकार करायचा होता. हे पण क्वेश्चन पाहिले आपण. तर हाच क्वेश्चन आहे. व्हिडिओला पॉज करा, क्वेश्चनला सॉल्व्ह करा आणि क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला येईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात. तुम्ही प्रॅक्टिस करा तेव्हा तुम्हाला येईल. नाही तर कसे येईल गद्दे हो तुम्ही गद्देची गद्दीच राहा कधीची कधी करा. ठीक आहे. प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस. ठीक आहे. हा पण क्वेश्चन त्याच प्रकारचा आहे. नंतरचा प्रकार 8 बघूया. 8 प्रकारामध्ये काय म्हटलंय बघा की आपण या प्रकारचे क्वेश्चन याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले आहे की जेव्हा पण कमी जास्त म्हणते तेव्हा काय करायचं बघा. आपला इथे एक मेन फॉर्म्युला म्हणजे आपला एक मूलमंत्र आहे. मूलमंत्र काय की 2 जर व्हॅल्यू दिल्या असेल आणि 2 व्हॅल्यू कमी जास्त जास्त कमी जास्त जास्त कमी कमी जर होत असेल तर अशा वेळेला काय करतो आपण? अशा वेळेला आपण करतो डिफरन्स. काय करतो आपण घेतो डिफरन्स गुणिला 100. डिफरन्स गुणिला 100 आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला जास्त विचारलं असेल जर आपल्याला जास्त विचारलं असेल तर आपण खाली व्हॅल्यू घेतो कमी वाली व्हॅल्यू घेतो आणि जर आपल्याला क्वेश्चनमध्ये कमी वाली विचारलं असेल तर आपण खाली घेतो डिवाइड मध्ये व्हॅल्यू घेतो जास्त वाली आणि मोठी वाली व्हॅल्यू. ठीक आहे. हे कसं समजून तुम्हाला आता हे समजून तुम्हाला आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा. ठीक आहे. तर आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजेल की याचा काय यूज आहे. बघा किशोरचा पगार विजयपेक्षा हा एक किशोर आहे आणि हा विजय आहे. तर किशोरचा पगार विजयपेक्षा 10% जास्त आहे. जर विजय जर 100% असेल तर किशोर किती असेल? 110% असेल. कारण की 10% काय तो किशोर किशोर 10% जास्त आहे. तर विजयचा पगार किशोरपेक्षा किती कमी आहे? याचा काय करायचा? डिफरन्स. डिफरन्स किती आहे? 10 गुणिला किती? 100. पहा डिफरन्स घेतला आपण ना डिफरन्स गुणिला 100 गुणिला 100
क्वेश्चन मध्ये विचारलाय कमी, कमी विचारला त्याच्या अपोजिट काय जास्त, ज्याच्या अपोजिट जास्त म्हणजे काय 110 आणि 100 पैकी जास्त कोण आहे 110, 110 आपण लिहू भागाकारात. बस झालं, सॉल्व्ह करा आन्सर. ठीक आहे, आन्सर भेटलं. 0 आणि हा 0 भेटला. मग राहिलं काय 100 भागीला किती आपला 100 भागीला 11 द्या, भाग द्या. 100 ला जर आपण 11 ने भाग दिला 11 9 किती होते 99. शिल्लक राहिला 1, म्हणजे याला आपण 9 1/11 असं लिहू शकतो. तर 9 1/11% काय आहे कमी आहे. बस सिंपल. एका स्टेपमध्ये आन्सर आला. ठीक आहे. रमाची उंची, ही रमा आहे, एक रमा. ठीक आहे, रमाची उंची राधापेक्षा, ठीक आहे, रमाची उंची राधापेक्षा 15% जास्त आहे. 15% जास्त आहे तर राधाची उंची किती असेल 100%. आणि रमाची उंची 15% जास्त आहे म्हणजे ही झाली 115%. बरोबर आहे. डिफरन्स किती आहे याचा दोघींचा 15. गुणिला किती 100 भागीला काय ते डिपेंड करते काय विचारलाय, किती पर्सेंट कमी आहे. कमी म्हणजे काय खाली काय जास्त व्हॅल्यू, दोघांपैकी जास्त कोण आहे जास्त आहे 115. 115 लिहायचे बस. त्याला भागा, द्या भाग द्या. 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 1 5 त्रिक 15. ठीक आहे, म्हणजे किती झाले 300 भागीला 23. द्या भाग. 300 ला जर आपण 23 न भाग दिला, 23 एक 23, 23 एक 23, किती लागलाय 7 आणि 0. 23 एक 23, 23 त्रिक 23 त्रिक 69, शिल्लक राहिलं 1, म्हणजे 13 1/23% आपल्याला असं म्हणता येईल फ्रॅक्शन मध्ये किंवा पॉईंट मध्ये सुद्धा आन्सर काढता येते. काही दिक्कत आहे का नाही. आता समोरचा क्वेश्चन बघूया. समोरचा क्वेश्चन काय म्हटलंय की बघा, दिनकरचे वजन हे रवीच्या वजनापेक्षा 20% कमी आहे. एक दिनकर आहे आणि एक काय रवी आहे. तर दिनकरचे वजन हे रवीच्या वजनापेक्षा 20% कमी आहे. तर रवीचं वजन किती असणार आहे 100% असेल बाबा. ठीक आहे. नंतर दिनकरचं वजन काय 20% कमी आहे म्हणजे हे किती असेल 80. तर रवीचे वजन दिनकरच्या वजनापेक्षा किती पर्सेंट जास्त आहे. जास्त कमी विचारलं काय नाही, डिफरन्स घ्या. डिफरन्स किती आहे 20 गुणिला किती 100 भागीला जास्त विचारलं म्हणजे भागीला काय कमी व्हॅल्यू. कमी कोणती आहे 80 आणि 100 पैकी 80. 20 एक 20, 20 चौक 80, 4 एक 4, 4 25, 100 म्हणजे 25% काय आहे जास्त आहे. सिंपल सिंपल. ठीक आहे. एकदा गबागबा आन्सर फटाफट गबागबा आन्सर. ठीक आहे. समजा क्वेश्चन काय काय म्हटलं बघा, कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन 25% कमी झाले. 25% कमी झाले. पहिले किती पर्सेंट होते कामगार 100%. आता कारखान्यातील उत्पादन 25% कमी झालं. पहिले उत्पादन 100% होतं, आता किती झालं 75%. ठीक आहे. तर कारखान्यातील उत्पादन पूर्वी इतकेच काढायचं असेल तर कामगारांच्या कामाच्या तासात किती पर्सेंट वाढ करावी. काय करायला लागेल वाढ. डिफरन्स किती झाला याचा डिफरन्स झाला 25 गुणिला किती झाले 100. वाढ म्हटलं वाढच्या अगोदर काय कमी, कमी दोघांपैकी कमी कोण आहे 75. 75 घ्या. 25 25, 25 त्रिक 75 आणि इथे किती शिल्लक राहिल्यामुळे 100 भागीला 3. 100 भागीला 3 म्हणजे काय होते 33.33%. काही दिक्कत आहे का नाही. नसेल माहित तर भाग देऊन पहा आन्सर येईल भेटेल. चला समजा क्वेश्चन पहा. समजा क्वेश्चन काय म्हटलंय की चहाचा भाव 30% वाढला. तर पहिले चहाचा भाव किती असेल रे 100 रुपये या 100%. आता 30% वाढला म्हणजे किती झाला 130%. ठीक आहे. जर चहावरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल, तर चहावरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल तर घरामध्ये चहाचा वापर किती पर्सेंट कमी करावा. या डिफरन्स किती आहे रे बाबा. डिफरन्स काय किती आहे 30 गुणिला किती 100. आणि जर वापर जर वापर आपला काय कमी करावा म्हणते. कमी म्हणजे काय, कमी म्हणजे याच्या अपोजिट जास्त व्हॅल्यू. जास्त व्हॅल्यू कोणती आहे 130. तर 130 लिहू आपण डिवाइड मध्ये. ठीक आहे. हा 0 आणि हा 0 कापून घ्या. वरती किती झाले मग 3 गुणिला 100 म्हणजे 300. 300 भागीला किती 13. द्या भाग द्या. 300 ले आपण 13 ने जर भाग दिला 13 का 13, 13 दुणे 26, शिल्लक राहिले 4 आणि हा 0. तर इथे 26 त्रिक त्रिक किती 39, शिल्लक राहिला 1. याला आपण असं 23 1/13. 23 1/13 आपण असं असू शकतो. ठीक आहे. चला आता समोरचा बघूया. समोरचा पण सेम क्वेश्चन आहे. तसाच आहे की दुधाचा भाव 40% ने वाढला. तर दुधाचा भाव पहिले किती असेल 100%. आता 40% ने वाढला म्हणजे किती झाला 140%. ठीक आहे. तर दुधावरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल तर दुधाचा वापर किती कमी करावा. किती कमी करावा म्हटलं तर डिफरन्स किती 40 गुणिला किती झाले 100. कमी म्हणजे काय होते कमीच्या अपोजिट जास्त. जास्त किती आहे 140. तर 140 घ्या. ठीक आहे. 0 आणि हा 0 कटला. बे बे बेदून 4, बे साती 14 म्हणजे किती झाले 200 भागला किती झाले 7. त्या 200 7 भाग 200 ला जर 7 भाग दिला 7 एक 7, 7 2 14. ही शिल्लक राहिली तर 6 0. 7 8 किती झाले 56. 7 8 56 हे शिल्लक राहिले 4. तर इथं 4 भागीला 7.
ठीक आहे. तर याचा आन्सर किती झाला 28.4/7% हे त्याचा आन्सर झाला. ठीक आहे. तर समोरचा क्वेश्चन बघूया. समोरचे क्वेश्चन तुम्हाला जे आहे सराववाले क्वेश्चन ते तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायचे आहे. ठीक आहे. व्हिडिओला पॉज करा. व्हिडिओला पॉज करून जे आन्सर येईल ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर काय म्हटलं रहीमचा पगार सुलेमानपेक्षा 20% जास्त आहे. तर सुलेमानचा पगार रहीमपेक्षा किती पर्सेंट कमी आहे? ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले आहे. कपिलची उंची सलीमपेक्षा 10% कमी आहे. तर सलीमची उंची कपिलपेक्षा किती पर्सेंट जास्त आहे? अशा क्वेश्चन सॉल्व्ह केले. काही नवीन आहे का? नाही आहे. जर कामगारांच्या कमतरतेमुळे एका कारखान्यातील उत्पादन 30% 35% ने घटले असेल तर पहिले किती असेल 100%. ठीक आहे 100% असेल. आता 35% घसरले म्हणजे किती झाले आता 65%. जर पूर्वी इतकेच उत्पादन घ्यायचे असेल तर कामगाराच्या कामाच्या तासात किती पर्सेंट वाढ करावी? वाढ म्हटलंय. डिफरन्स किती झाला मग याचा 35 पुन्हा किती झाला 100. ठीक आहे भागीला वाढ म्हटलं म्हणजे वाढच्या बाजून कमी कमी कोण आहे 65. याला सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. आपण क्वेश्चन सेमच आहे की साखरेच्या किमतीत 15% वाढ झाली. नंतर साखरेवरील खर्चात वाढ होऊ द्यायची नसेल तर साखरेच्या वापरात किती पर्सेंट घट करावी? घट म्हणजे कमी. तर अपवाद म्हणजे खाली कोणती व्हॅल्यू येईल? मोठी व्हॅल्यू होईल. कारण इथं घट म्हटलं घट म्हणजे छोटी. त्याच्या अपोजिट मोठी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. असे क्वेश्चन सॉल्व्ह करून आपण ठीक आहे समोरचा प्रकार आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर आज आपण इथूनच बघू. जर व्हिडिओ आवडला असेल क्वेश्चनची पॅटर्न सॉल्व्ह करायची टेक्निक जर आवडली असेल ठीक आहे गप्पा पटापट सॉल्व्ह टेक्निक आपली आहे. तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बघत राहा. ठीक आहे. धन्यवाद.